शौर्य, आज काय बनवायचं आहे? कॉलीफ्लॉवर 65. चला मग बनवूया. पण बनवायच्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फ्लावरचा एक गड्डा घातला आहे आणि ह्याला मी अशा मोठ्या मोठ्या ह्याच्या पाकळ्या काढून घेणार आहे. असं मोठ्या मोठ्या साईजचं आपल्याला हे करायचं आहे, कट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला छानपैकी असं तळायला पण येईल आणि खायलासुद्धा व्यवस्थित येईल. तर आता आता एका पातेल्यात मी पाणी घेतले आणि आता सगळा फ्लॉवर मी पाण्यामध्ये घालणार आहे आणि ह्याला आपल्याला एक 5 ते 7 मिनिट असं उकळून घ्यायचं आहे. आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता मी गॅसवरती हे पातेलं ठेवलं आहे. आता मी 5 मिनिटं ह्याला उकळून देणार आहे. आता मी एका भांड्यामध्ये 2 चमचे धनेपूड घेतली आहे आणि 2 ते 3 चमचे लाल तिखट घेतले. त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा गरम मसाला आणि ह्याच्यानंतर घालणार आहे एक 3 ते 4 चमचे सोया सॉस. हा डार्क सोया सॉस आहे, ह्याने कलर छान येतो आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी 2 चमचे घालणार आहे रेड चिली सॉस. रेड चिली सॉस घातला की आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायचे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी चमच्यानं ह्याला मिक्स करून घेणार आहे. आमचा शौर्य तर म्हणतोय हे सेम चिकन 65 सारखंच लागते. तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हा एक छान असा ऑप्शन आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर. 5 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि कॉर्नफ्लोअर नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक 2 ते 3 चमचे मैदा. 3 चमचे आता मी मैदा घालून घेणार आहे. आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण जास्त नाही करायचं. थोडंसंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे असं पातळ. जास्त पातळ नाही करायचं. आता ह्याच्या साहाय्याने मी असं थोडंसं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ह्याच्या त्या कॉर्नफ्लॉवरच्या वगैरे गुठळ्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित अशा झाल्या पाहिजे, मिक्स झाल्या पाहिजेत. माझं टोमॅटो केचप घालायचं लक्षात नाही राहिलं, सॉरी. आता मी नंतर टोमॅटो केचप घालणार आहे 2 ते 4 चमचे. आता टोमॅटो केचपसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला मगाशी फ्लॉवर जो घातला होता पाण्यामध्ये उकळायसाठी, तो काढून मी एकदा दोनदा धुतला आहे आणि आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये त्याला घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. असं मिक्स करून सगळा फ्लॉवर आपल्याला त्याच्यामध्ये कोट करायचं आहे. आता मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं अशी घेणार आहे आणि पानं आपल्याला हाताने अशी करून तोडून घालायचे आहेत, जेणेकरून त्याचा फ्लेवर सगळा आपला ह्याच्यामध्ये 65मध्ये असा उतरेल. तर असं मिक्स करायचा. त्याला हे घट्टसरच असं मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. 5 ते 10 मिनिट आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट होईपर्यंत मी आता तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल आपलं गरम झाले, आता ह्याच्यामध्ये आपण एक 65 असं सोडायचं आहे. तर ह्याला व्यवस्थित असं 4-5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी आता एक असं सोडते. तुम्ही हाताने जरी सोडलं तरी चालते. मी आता चमच्यानंच सोडणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळा फ्लॉवर असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकताय ह्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे. तर असं तेलामध्ये थोडंसं परतून आपल्याला हे सगळं
व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे सुरुवातीला असं चिकटते, पण थंड झालं की आपण ह्याला सेपरेट करू शकतोय. आता हे आपल्याला 2 वेळा फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं आपण पीठ जे भिजवले ते एकदा पूर्णपणे फ्राय करायचं आणि ते थंड झालं की दुसऱ्यांदा आपल्याला तेलामध्ये घालून फ्राय करून घ्यायचं आहे. कारण असं केलं की हे आपलं कॉलीफ्लॉवरचं 65 आहे ते असं कुरकुरीत होते. जे असं मऊ-मऊ असं लागत नाही, कुरकुरीत लागते. तर आता मी दुसरा पोर्शन आहे तो फ्राय करून घेणार आहे. ह्यालासुद्धा आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे. आधी आपण पहिल्यांदाच फ्लॉवर आपला पाण्यामध्ये उकळून घेतला आहे. तर त्याच्यामुळे तो आतमध्ये शिजलेलाच असतो आहे. आता हे मी दुसऱ्यांदा फ्राय करून घेणार आहे. तर थोडं-थोडं तेलामध्ये घालून आपल्याला फ्राय करायचं आहे. आता काय जास्त गरज नाही आपल्याला फ्राय करायची. 1 ते 2 मिनिट आपल्याला फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता मी काढून घेते. तर तुम्ही हे टोमॅटो केचपबरोबर खाल्लत तर खूपच मस्त लागते. तर तयार आहे आपलं कॉलीफ्लॉवरचं म्हणजेच आपल्या फ्लॉवरचं 65. तर आता मी माझ्या मुलांना नेऊन देणार आहे. त्यांच्याकडूनच ऐकूया की ह्याची टेस्ट कशी झाली आहे ते. तर हा माझा मोठा मुलगा आहे शौर्य आणि हा माझा वाव छोटा मुलगा आहे मस्त. वियांश. शौर्याला तर आवडले. आता वियांशची रिॲक्शन बघूया. कसं झालंय वियू? वियांशला पण आवडले. तो छान आहे असं म्हणतोय. आता दोघं काय खाण्यातच बिझी आहेत. मग तुम्ही पण बनवून खा अशी फ्लॉवरची 65. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.